दिवंगत प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा एनडी स्टुडिओ गोरेगाव फिल्म सिटीनं ताब्यात घेतलाय। राज्य सरकारचे सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगेंनी एनडी स्टुडिओची पाहणी केली। एनडी स्टुडिओ राज्य सरकारच्या ताब्यात आलाय। 2 ऑगस्ट 2023 मध्ये एनडी स्टुडिओतच नितीन देसाई यांनी आत्महत्या केली। त्यांच्या आत्महत्येमुळे कला क्षेत्रात खळबळ उडाली होती। भारतातला अव्वल कला दिग्दर्शक अशी नितीन चंद्रकांत देसाई यांची ओळख होती। 1942 लव्ह स्टोरी सिनेमापासून नितीन देसाईंची घोडदौड सुरू झाली। लगान, देवदास, जोधा अकबर अशा एक से बढ़कर एक चित्रपटांमधला भव्य दिव्य सेटचं बॉलिवूडमध्ये नवं बेंचमार्क सेट केलं। काही हॉलिवूड सिनेमांसाठीही त्यांनी योगदान दिलं। प्रजासत्ताक दिनाच्या महाराष्ट्राच्या चित्ररथांचं कला दिग्दर्शनही नितीन चंद्रकांत देसाई करायचे। त्याचबरोबर लालबागच्या राजाचा सेटही नितीन चंद्रकांत देसाईच उभारायचे। एनडी स्टुडिओतच नितीन देसाई यांनी आत्महत्या केली। नितीन देसाई यांनी आर्थिक अडचणीतून आत्महत्या केल्याचं बोललं जातंय। त्यांनी उभारलेल्या एनडी स्टुडिओवरचं 250 कोटींचं कर्ज न फेडल्यानं जप्तीची कारवाई होणार होती अशी ही चर्चा आहे। बॉलिवूड मधला एक गट एनडी स्टुडिओमध्ये शूटिंग होऊ देत नव्हता असा आरोप देसाईंच्या निकटवर्तीयांनी केला होता। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।